नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 7 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. इकडे आता सायली ही तन्वी आहे समजल्यानंतर सगळ्यांनी सायलीची ग्रँड एंट्री केली बरं का आणि इतकं छान सेलिब्रेशन केलं ना, खूपच मस्त. मंडळी आजचा का भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकेचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर मंडळी इकडे आता आजच्या भागामध्ये असं दाखवलंय की प्रताप म्हणत असतो की सायलीला जेव्हा जेव्हा पाहायचो ना तेव्हा प्रत्येक वेळेला असं वाटायचं की आपल्या सायलीशी ना आपलं काहीतरी नातं आहे, पण ते काय आहे ना तेच कळत नव्हतं. त्यावर आता रविराज सुद्धा म्हणतात की हो ना, म्हणजे माझी लेक इतके दिवस माझ्यासमोर होती, तिच्याशी काहीतरी नातं आहे, तिला पाहिल्यानंतर काहीतरी वेगळं वाटायचं, मनातून आतून काहीतरी वाटायचं की आपलं काहीतरी नातं आहेच हिच्याशी. पण शेवटी वकील पडलो ना, पुरावे नसल्यामुळे कुठल्या गोष्टीवरती विश्वासच ठेवता येत नव्हता. पण आता अर्जुन म्हणतो की सिनियर आता सगळे पुरावे मिळालेत ना, मग काही टेन्शनच नाही आहे. आता रविराज म्हणतात की हो, यापुढे मी आता तुझ्याकडे कोणताही पुरावा मागणार नाही आहे, माझी 100% खात्री पटली आहे. हे सगळं बोलणं चालू असताना सायली खूप भावूक झालेली असते आणि बाकी सगळेजण सुद्धा आता खूप हॅपी झालेत. म्हणजे आपली फायनली आपली तन्वी आपल्याला मिळाली, हा आनंद म्हणजे आता कोणाच्या गगनातच मावत नाही आहे मंडळी. आणि मंडळी तेवढ्यातच आता अस्मिता म्हणते, पूर्णाजी तुझी इच्छा होती ना की तन्वीचं आणि अर्जुनचं लग्न व्हावं, आणि तू हे लहानपणीच ठरवलं होतंस, आणि काय बघ ना अगं अगदी तसंच झालंय. म्हणजे नियतीने काय घडून आणलं, सायलीचं आणि अर्जुनचं म्हणजे तन्वीचं आणि अर्जुनचंच लग्न झालं. पूर्णाजी तुझी इच्छा पूर्ण झाली आहे, तुझी आवडती नातच तुझी सून म्हणून घरात आली आहे. त्यावर आता त्याच्यावर सगळेजण आणखीन रिॲक्ट होतात, म्हणजे सगळेजण खूप हॅपी झालेत. खरंच तन्वी आपल्या घरात सून म्हणून आली. कल्पनासुद्धा खूप आनंदी असते. तेवढ्यात पूर्णाजी मात्र आता खूप भावूक झालेले असतात. पूर्णाजी म्हणतात की जेव्हा अर्जुन आणि सायली पहिल्यांदा जेव्हा ह्या घरात लग्न करून आली ना, तेव्हा मी खूप मोठी चूक केली. सायलीचा खूप खूप राग केला, तिला त्रास दिला. आणि आता पूर्णाजी आहे ना हात जोडून सायलीची माफी मागत असतात आणि सायलीला म्हणतात, सायली बाळा मला माफ कर, मी त्यावेळेला तुला खूप त्रास दिला, माझी नात आहेस तू सख्खी, आणि तरीसुद्धा मी तुला ओळखू नाही शकले, खरंच मला माफ कर. आणि तेव्हा आता सायली म्हणते, पूर्णाजी प्लीज तू अशी माफी नको मागू सगळं. अगं मी इतकी वर्ष लहानाची मोठी आष्टमात झाले, पण ह्या घराने मला माझं प्रेम, मला माझी माणसं सगळं काही मला मिळवून दिलंय, त्याच्यामुळे प्लीज तू असे हात नको जोडूस. त्यावर रविराज म्हणतात, अगं सायली जेव्हा तू पहिल्यांदा आमच्या आयुष्यात आलीस ना तेव्हा माझ्याही बाबतीत तेच झालं होतं, मी पण तीच चूक केली होती. काही गोष्टींमध्ये काही भावनांमध्ये इतकं अडकलं होतो की माझ्या पोटच्या पोरीला मी ओळखलं नाही आणि तिच्यावरती इतका सारखा अन्याय केला, तिच्याबद्दल मनात राग राग ठेवला होता, बऱ्याच वेळेला मी तिचा अपमानसुद्धा केला. खरंच खूप मोठी चूक झाली आहे. मी कसं काय ओळखू शकलो नाही गं माझ्या लेकीला. आता रविराजांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि रविराज पण आता ते सायलीची हात जोडून माफी मागतात. सायली म्हणते, प्लीज नका ना हात जोडून माफी मागू, आणि सायली पण बिचारी खूप रडत असते. आणि तेवढ्यात कल्पना म्हणते, तुम्ही सगळेजण असा विचार करताय, मग मग माझ्या बाबतीत काय झालं, मी काय केलं? मी तर सायलीचा आत्तापर्यंत पण राग करत होते. मी सायलीशी किती चुकीची वागली आहे. जेव्हा मला कळलं की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय, तेव्हापासून सायलीचा मी इतका राग केला, इतका त्रास दिलाय तिला, मग मला पण शिक्षा व्हायला हवी आहे. आणि असं म्हणत आता कल्पनासुद्धा आता इथे सायलीची माफी मागत असते. आता हे सगळेजण जेव्हा सायलीची माफी मागत असतात ना, तेव्हा हा राकेश मात्र खूप चिडलेला असतो बरं का. त्याला हे अजिबात बघत नाही आहे. तो म्हणत असतो की झालं, ह्या सायलीला आता डोक्यावर चढवून ठेवणार हे सगळे लोक. पण प्रतिमा मात्र कल्पना मात्र रडायला लागते आणि सायलीची माफी मागते. सायली म्हणते, नका नाही प्लीज नका आता माफी मागू, जे झालं ते झालं. तुम्ही माझ्यावरती चिडलात, पण तेवढंच माझ्यावरती प्रेमसुद्धा केलं आहे. आणि मंडळी आता तेव्हा इथे जो अश्विन आहे ना, अश्विनसुद्धा सायलीची माफी मागतो आणि म्हणतो, प्रियाच्या नादाला लागून प्रियाला तन्वी समजून सायली म्हणे, मी सुद्धा तुझ्याशी खूप चुकीचं वागलो. प्रियाच्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवत मी तुला खूप त्रास दिला, प्रत्येक वेळेला तुझ्यावरती अविश्वास दाखवला, खूप काही चुकीच्या गोष्टी बोललो, मलाही माफ कर. आता एक एक करत सायलीचे सगळीजणं माफी मागतात बरं का. आणि अस्मितासुद्धा म्हणते, सायली मी सुद्धा सुरुवातीला तुझ्याशी खूप वाईट वागत होते, म्हणजे माझ्याकडून पण कळत न कळत बऱ्याच गोष्टी झाल्या, खूप आरोप केले तुझ्यावरती, मी बरेच आळ आणले, मला पण माफ कर गं, मी पण खूप चुकीचं वागलोय. आता मंडळी इथे आहे ना सगळेजण खूप भावूक झालेले असतात बरं का. अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येतं, म्हणजे कोणी ना कोणी सायलीशी कधी ना कधी वाईट वागलेलंच असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवून आता सगळेजण सायलीची माफी मागत असतात आणि सायली मात्र खूप भावूक झालेली असते. सायली म्हणते, तुम्ही लोक सगळेजण माझ्याशी माफी नका मागू. मी मधुभाऊंच्या आश्रमात जेव्हा लहानाची मोठी होत होती ना, तेव्हा माझी कायम एकच इच्छा होती की मला माझी हक्काची माणसं मिळावीत, आणि माझी ती इच्छा आज पूर्ण झाली आहे. म्हणजे मी जेव्हा यांच्याशी लग्न करून ह्या घरात आली ना, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी सायली म्हणून माझ्यावरती खूप आणि भरभरून प्रेम केलं, पण आता मला माझ्या हक्काचं प्रेम हवं आहे.
तन्वी म्हणून तुम्ही जे लोक माझ्यावर प्रेम करणार ना, ते प्रेम मला हवंय. पूर्णाजी, मामा मामी, तुम्ही तुमच्या तन्वीवर जसं प्रेम कराल ना, तेही प्रेम मला हवंय. आता सायली जेव्हा असं म्हणते ना, सगळेजण आणखीन खूप भावूक झालेत बरं का. मंडळी, आजचा भाग आहे ना खूप इमोशनल आणि खूप भारी दाखवलाय बरं का. आणि मंडळी, आता इथे जेव्हा हा सगळा भावूक सीन सुरू आहे ना, तेव्हा मात्र राकेश त्याला खूप राग येत असतो ह्या सगळ्या गोष्टीचा. पण तेवढ्यात मधुभाऊ म्हणतात की सायली बाळा, तू इतकं पुण्य कमवलेस ना, की त्याच्यामुळे आज तुला इतक्या वर्षानंतर सुद्धा तुझी हक्काची सगळी माणसं मिळाली आहेत. खरंच सायली बाळा, तू खूप नशीबवान आहेस. आणि तेवढ्यात आता जी विमल आहे ना, ती सुद्धा म्हणते की हो ना, हे घर गेली 25 वर्ष ह्या लेकीचं वाट बघत होती आणि आज तो दिवस आलाय. या घराला तिची हक्काची लेक मिळाली आहे आणि आजचा हा दिवस सोन्याचा दिवस आहे. आता विमल जेव्हा असं म्हणते ना, तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आणि म्हणूनच आपण आज सगळेजण तन्वी डे साजरा करणार आहोत. आणि तेवढ्यात पूर्णाजी म्हणते, तू थांब रे, तुझे डे बी आहेत ना, तू नंतर साजरे कर. आधी मला माझ्या नातीची नजर काढू दे. आणि पूर्णाजी म्हणतात की जा नजर काढायला सगळं सामान घेऊन ये. विमल आता सगळं सामान घेऊन येते आणि पूर्णाजी आता इथे सायलीची नजर काढत असते. आल्या गेल्यांची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, भूताकोतांची, सगळ्यांची नजर निघून जाऊ दे. सायलीला खूप आनंद झाला, म्हणजे एवढ्या दिवसानंतर पूर्णाजीने तन्वी म्हणून आज सायलीसाठी काहीतरी केलंय आणि ती खूप एक्सायटेड झालेली असते. पूर्णाजीची नजर काढून झाल्यानंतर सायली आता येते, पूर्णाजीचा आशीर्वाद घेते आणि तिला घट्ट अशी मिठी मारते. आता अर्जुन म्हणतो की आता नजर वगैरे काढून झालं असेल तर आपण आत्ता सायली डे साजरा करायचा का? पूर्णाजी म्हणते, थांब रे तू, तुला काय एवढी घाई आहे? तन्वी, तू एक काम कर, देवी आईजवळ जा आणि देवी आईचा आशीर्वाद घेऊन ये. आपण नंतर बघूया. आणि सायली आता तिथून देवी आईचा आशीर्वाद घ्यायला निघून जाते. आणि तेवढ्यात पूर्णाजी मात्र आता सगळ्यांना गोळा करते बरं का. सगळ्यांना असं जवळजवळ बोलवते. सगळ्यांना असं वाटतं की काय आता पूर्णाजींचं काय चाललंय. पण पूर्णाजींचा सरप्राईज प्लॅन सुरू झालाय. पूर्णाजी म्हणते की मी तन्वीला याच्यासाठीच तिकडे पाठवलंय. आपण तिच्यासाठी तन्वी डे साजरा करणार आहोत. मग सरप्राईज नको का, तिच्यासमोर कसं काय प्लॅनिंग करायचं. तेव्हा आता सगळेजण खुश झालेले असतात. आता अर्जुन म्हणतो, पण काय काय प्लॅनिंग, काय करायचं, काय काय ठरवलंयस तू? त्यावर पूर्णाजी, तुला काय सांगायचं, तुम्ही कसे दोघं जण आमच्यासाठी सगळ्यांसाठी प्लॅनिंग करता, आम्हाला सांगता का? तसंच हे पण सरप्राईज आहे. पण आता इथे सगळेजण म्हणतात, पण काय करणार तरी काय आहे. आता पूर्णाजी विचार करत असतात की काय करायचं सायलीसाठी. तेव्हा अस्मिता म्हणते की आपण एक काम करूया, एक छान असा बँक्वेट हॉल आपण बघूया, तिथे सायलीच्या आवडीची सगळे पदार्थ बनवूया आणि तिच्यासाठी छान छान शॉपिंग करूया. पण त्यावर आता अश्विन म्हणतो, हे सायलीसाठी नाही झालंय, हे तुझ्यासाठी झालंय. ही आयडी काय पूर्णाजींना आवडत नाही आणि पुन्हा विचार करतात. तेव्हा कुसुम म्हणते, पूर्णाजी, मी आणि मधुभाऊ पण आहोत ना तुमच्या या प्लॅनिंगमध्ये. त्यावर आता मधुभाऊ आणि तुमच्याशिवाय हे प्लॅनिंग पूर्ण होणार आहे का? कुसुम आणि आता मधुभाऊ सुद्धा ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. आता सगळ्यांचं चाललंय की काय, पण काय करायचं काय. पूर्णाजी म्हणायचं, माझी नात इतक्या वर्षाने आली आहे, तिच्यासाठी काहीतरी भारी आणि स्पेशल करायचं आहे. अस्मिता सुद्धा म्हणते की हो, काहीतरी मोठं ग्रँड सेलिब्रेशन झालं पाहिजे. पण काय आता करायचं काय? पूर्णाजी म्हणते की आपण सगळं काही करूया, पण हे सायलीला कळता कामा नये. सगळं तिच्या न कळत आणि तिला छान असं सरप्राईज द्यायचं आहे. आता सगळेजण खूप एक्सायटेड आहेत, पण काय करायचं कोणाला काही सुचत नाही आहे. तर मंडळी, आता इकडे सायली आहे ना, देवी आईजवळ येते आणि देवी आईचे आभार मानत असते. देवी आईला म्हणते, देवी आई, तुझी लीला अगाध आहे. म्हणजे इतकी वर्ष झाली मी माझ्या घरच्यांना शोधत होते आणि ते मला शोधत होते. पण तुझ्या कृपेमुळे आज आमची भेट झाली आहे. मला माझी हक्काची माणसं मिळालेत. खरंच तुझे खूप खूप उपकार आहेत आणि तुझा हा असा आशीर्वाद आहे ना, सदैव आमच्या पाठीशी राहू दे. आमचं कुटुंब सदैव सुखी आणि आनंदी राहू दे. आणि मंडळी, आता सायली इथे देवी आईजवळ प्रार्थना करत असताना अर्जुन मागून येतो आणि म्हणतो की झाली देवी आईचे आभार म्हणून झाले का? त्यावर सायली म्हणते की हो. सायली देवी आईच्या पाया पडते आणि आता अर्जुन म्हणतो की एक काम कर, जा आणि आता स्वतःच्या रूममध्ये आराम कर. चेहरा बघ किती तुझा पडलाय, तो खूप थकल्यासारखा वाटतोय. सायली म्हणते की हो, थोडं थकल्यासारखं झालंय, मी एक काम करते, जाते आणि थोडा वेळ आराम करते. अर्जुन म्हणतो की हो. अर्जुन सुद्धा आता देवी आईच्या जवळ प्रार्थना करतो, पाया पडतो आणि म्हणतो की बरं झालं सायली स्वतःहूनच निघून गेली, नाहीतर हिला काय कारण दिली असती आणि कसं समजावलं असतं माझं मलाच कळलं नाही आहे. बरं झालं, म्हणजे आत्ता आपण सगळं सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करायला मोकळे झालो. आणि आता अर्जुन तिथून निघून गेलेला आहे मंडळी. आणि तेवढ्यातच आता प्रिया इकडे जेलमध्ये वाट बघत असते, ती म्हणजे राकेशची. किती वेळ झाला हा राकेश येत नसतो. तेव्हावरती कॉन्स्टेबल आहे, त्याला म्हणते, कधी येणार आहे हा? तू माझा निरोप पाठवला होतास ना, मग अजून कसा काय आला नाही आहे? तेवढ्यात ती म्हणते की अगं थोडा धीर धर. पण ही प्रिया, आता ती जी लेडीज कॉन्स्टेबल आहे ना, तिच्यावर चिडलेली असते, तिच्यावर चिडचिड करत असते आणि म्हणते एवढा वेळ लागतो का, कधीची वाट बघते मी. आता प्रियाची अक्षरशः अशी दादागिरी आणि भाईगिरी दाखवली बरं का, जसं काही कॉन्स्टेबल तिच्या हाताखालची नोकरच आहे असं तिच्याशी पण ती वागत असते. आणि आता प्रिया इथे थांबलेली असते आणि तेवढ्यातच समोरून राकेश येतो आणि ती कॉन्स्टेबल म्हणते, तो बघ आला तुझा राकेश.
आणि आता राकेशला बघून प्रिया लगेच उभी राहते आणि म्हणते की काय झालं, सुभेदारांना नाही समजलं ना, तू प्रियाचा सॉरी सायलीचा आणि अर्जुनचा डाव मोडून टाकलास ना, आपण जसं ठरवलं होतं अगदी तसंच झालं ना. पण आता इथे राकेश येतो आणि म्हणतो की आपलं नशीब एवढं चांगलं कुठे आहे की सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतील. जे घडायला नको होतं ना तेच घडलंय. प्रिया म्हणते म्हणजे म्हणजे काय झालं. तेव्हा राकेश आता झालेल्या सगळ्या प्रकारे तिला तिला सांगतो आणि म्हणतो, सगळ्या सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला समजलंय की सायली हीच तन्वी आहे आणि अर्जुन सायलीने ह्या गोष्टीची खूप आधीपासून तयारी करून ठेवली होती. अर्जुन सायलीकडे एक एक छोट्या छोट्या गोष्टींचे सगळे पुरावे होते आणि सगळे पुरावे दाखवून त्यांनी सायलीच खरी तन्वी आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध केलंय. आता मात्र हे ऐकल्यानंतर प्रिया चिडते आणि म्हणते की नाही, हे असं होऊ शकत नाही, कसं काय हे शक्य आहे. आणि प्रिया स्वतःचा हात आता तिथे टेबलावर जोरात आपटते आणि म्हणते की असं कसं झालं, तुला सांगितलं होतं ना की हे अजिबात होता कामा नये, सायली तन्वी आहे हे कळायला नको, हे सांगितलं होतं ना तुला, तुझ्याने एक काम धड होत नाही. आणि आता ते राकेशकडे रागारागाने बोट दाखवत असते आणि म्हणते तू काही कामाचाच नाही आहेस, तुला एवढं साधं काम सुद्धा करता आलं नाहीये. गेले 3 वर्ष हा मी हुकमाचा पत्ता काय हुकमाचा एक्का जो मी झाकून ठेवला होता, 3 वर्ष मी मेहनत घेतली होती आणि एका क्षणात तू सगळी मेहनत पाण्यात घालवलीस. अरे साधं तुला एवढं पण काम करता आलं नाहीये का. राकेश म्हणतोय माझ्यावर ओरडू नकोस, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले आहेत. आणि मंडळी आता ही प्रिया सुद्धा राकेशवर पण सुद्धा दादागिरी करते बरं का, त्याच्यावरती सुद्धा ओरडत असते आणि म्हणते की काही कामाचा नाही आहेस तू, सायली तन्वी आहे हे कसं काय समजू शकतं, हे होऊ शकत नाहीये. माझी 3 वर्षांची मेहनत मी अशी वाया घालवणार नाहीये. मी ह्या सायलीला ना संपून टाकेन, तिला उद्ध्वस्त करून टाकेन मी. आता प्रिया जी चिडली ना, तो राकेश सुद्धा घाबरलाय बरं का या प्रियाला आणि तो प्रियाकडे बघतच बसलेला असतो. प्रिया म्हणते मी सोडणार नाहीये, सायली तन्वी आहे जरी सगळ्यांना कळलं असलं ना तरी मी होऊ देणार नाहीये. सायली तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, मला इथे जेलमध्ये पाठवलंस आणि तू तिकडे मजा करणार नाही, असं होऊच देणार नाही मी. सायली मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त नाही केलं ना तर नावाची प्रिया नाही म्हणून. आणि आता प्रिया इथे खूप जोरजोरात ओरडते आणि म्हणते की सायली मी तुला संपवणार, मी तुला संपवणार, मी तुला उद्ध्वस्त करणार. आणि ती इतकी चिडलेली ना, म्हणजे तिचा अवतार अक्षरशः भयानक दाखवलाय. अक्षरशः ती कॉन्स्टेबल येते आणि तिला पकडते आणि म्हणते बाई आवाज कमी कर तुझा, जर इथे लोकांना कळलं ना इथे माझी नोकरी जायची वेळ येईल. आणि आता ती प्रियाला कशी तरी सांभाळते आणि राकेश पण आता इतका घाबरलेला असतो, त्याने प्रियाचा जो काही अवतार बघितलाय ना तो आता तिथून उठून निघूनच जातो. तर मंडळी इकडे आता असं दाखवलं की सगळेजण आहेत ना गेस्ट रूममध्ये बसलेले असतात आणि सायलीच्या सेलिब्रेशनचं सगळ्यांचं सिक्रेट प्लॅनिंग सुरू आहे. म्हणजे आपण जे काही प्लॅनिंग सरप्राईज देतोय ते सायलीला अजिबात कळायला नको म्हणून सगळेजण आता इकडे बसले आहेत. पूर्णाजी म्हणते पण आता ठरवा ना काय करायचं, आपण आपलं तन्वी डे तर सेलिब्रेट करणार आहोत पण नक्की काय सरप्राईज काय द्यायचं सायलीला. आता सगळेजण विचार करत असतात आणि प्रताप म्हणतात की अरे असं काहीतरी सुचवा जेणेकरून सायलीला त्या गोष्टीमुळे बरं वाटेल. तेवढ्यात अस्मिता म्हणते की माझ्याकडे एक कल्पना आहे बघा, मी जसं म्हणाले होते ना तसं आपण एक मोठा असा भळामोठा बँक्वेट बुक करूया आणि तिथे आपण सायलीच्या आवडीच्या सगळ्या वस्तू ठेवायच्या, सगळे पदार्थ सायलीला काय काय आवडतं ते सगळं ठेवूया आणि सोबत तिची ग्रँड एंट्री करूया आणि सायली तन्वी आहे हे सगळ्यांसमोर छान असं रिव्हील करूया. त्यासाठी आपण काहीतरी मोठं असं प्लॅनिंग करूया आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे सायलीसाठी भरपूर अशी शॉपिंगला जाऊया, शॉपिंग करूया आणि या सगळ्यामुळे ना सायली नक्कीच खुश होईल. त्यावर अश्विन म्हणतो की तुझी आयडिया चांगली आहे पण मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये सायली म्हणण्यापेक्षा तू स्वतःचाच जास्त विचार केलाय. म्हणजे असं वाटतं की ही आपण जे काही सरप्राईज पार्टी करतोय ना ती सायली तन्वीसाठी नाही करतोय, तुझ्यासाठीच करतोय. अस्मिता म्हणते काय रे, मी सगळं हे तन्वीसाठीच बोलतेय. आता सगळेजण पुन्हा त्यावर हसत बसतात. पूर्णाजी म्हटलात अरे आपला हा फक्त टाइमपास होतोय, सिरियसली सांगा ना काय करायचंय. आता कोणाला काही सुचत नाहीये. तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो की आपण एक काम करूया का, सायली वहिनीचं आपण बारसंच करूया आणि आपण तिचं पुन्हा एकदा तन्वी म्हणून नाव ठेवूया. आता अर्जुन म्हणतो की हां आयडिया तुझी एकदम फंटॅस्टिक आहे. मी एक काम करतो, सायलीसाठी ना एक खूप मोठासा तिच्या मापाचा पाळणा घेऊन येतो आणि आपण लास्ट टाइम स्मिथला जसं बारसं करताना तिला कसं वर खाली त्याला करत होतो तसं आपण सायलीला सुद्धा करूया. आता सगळेजण हे ऐकून खूप आधी सगळ्यांचा चेहरा पडलेला असतो आणि मग खूप जोरामध्ये हसायला लागतात. अर्जुन म्हणतो की काय सुचवतोयस तू यार, आत्ता ह्या वयात तिचं बारसं करायचंय का. मग मंडळी आता पुन्हा तेच होतंय की मग आता काय करायचं, काय ठरवायचं, कोणाला काही सुचतच नाहीये. आता मंडळी ती सुमन पण एक काहीतरी आयडिया सांगते. सगळेजण सुमनचा पण तो प्लॅन ऐकतात आणि आता सगळेजण स्वतःच्या मनाने काही ना काहीतरी सजेस्ट करत असतात. म्हणजे अश्विनने काहीतरी सांगितलेलं असतं पण सगळ्यांचं काही आता एक मत होत नाहीये. सगळेजण म्हणतात की नाही रे असं नाही, सायलीला ही गोष्ट आवडणार नाहीये, सायलीला हे आवडणार नाहीये, असं सगळं सुरू असतं आणि काय करावं काय नाही कोणाला काही कळतच नाहीये. तेवढ्यात पूर्णाजी म्हणतात की मला काय वाटतं की आपण सगळेजण आहे ना
कुलदेवताला जाऊया आणि तिथे जाऊन तन्वीच्या नावाने आपण अभिषेक करूया आणि तिथे जाऊन दानधर्मसुद्धा करूया तन्वीच्या नावाने. कसं वाटतंय? आता सगळ्यांचे चेहरेसुद्धा हिरमुसलेले असतात, म्हणजे कोणाला काही इंटरेस्ट वाटत नाही आहे. पण तेवढ्यात अर्जुन म्हणतो की पूर्णाची, आम्ही आत्ताच जाऊन आलो ना कुलदेवतेला, आणि सायलीला आता ह्या अवस्थेमध्ये पुन्हा पुन्हा तिकडे नेणं, एवढ्या पायऱ्या चढणं, आता नको ना, तिला त्रास होईल ह्या गोष्टीचा. आणि एवढी ट्रॅव्हलिंग, एवढी दगदग, नको तिकडे नकोच जाऊया. अस्मिता म्हणते की हो, आणि मला सुद्धा स्मितला तिकडे घेऊन यायचं म्हणजे खूपच त्रासदायकच होणार आहे. आपण इथेच काहीतरी करूया. पण आता प्रताप म्हणतात की काय करायचं, तुम्ही सगळेजण ठरवताय आणि ते प्लॅन कॅन्सलसुद्धा करताय. कोणीतरी काहीतरी ठरवा. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की मैपत हा कपाटामध्ये काहीतरी शोधत असतो आणि त्याच वेळेला सचिन हा बाहेरून आवाज येतो. अण्णा अण्णा म्हणत आतमध्ये येतो आणि तेवढ्यात आता महिपत लगेच ते कपाटांना बंद करतो. आता सचिनला महिपतवरती खरं तर खूप मोठा डाऊट आहे की महिपतचं जे काही चाललंय ना ते सगळं नाटक आहे. आता सचिन म्हणतो की अण्णा तुमचं काय चाललंय, तुम्ही हे सगळं करताय ते मला माहिती आहे, हे सगळं ना नाटक आहे. तुम्ही जे करताय ना त्याच्यामागे तुम्ही काहीतरी खूप मोठा डाव खेळताय, पण तुम्ही ते आम्हाला कळू देत नाही आहे. अण्णा खरं सांगा, मला माहिती आहे तुम्ही हे सगळं करताय ते सगळं फक्त दिखावा आहे ना, तुमच्या मनात काहीतरी वेगळं आहे, तुमची खूप काहीतरी मोठी खेळी चालू आहे, खूप मोठा प्लॅन आहे, पण तुम्ही ते आम्हाला सांगत नाही आहे, आमच्याजवळ शेअर करत नाही आहे. पण अण्णा तुम्ही मला सांगू शकता, आय प्रॉमिस मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही आहे. मी तुमच्या खेळाचा, तुमच्या डावाचा एक भाग बनेन किंवा मी तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये मदतसुद्धा करेन. तुमचा जर माझ्यावर विश्वास बसेल ना, तर हवं तर मी ही गोष्ट कोणाला म्हणजे कोणाला सांगणार नाही आहे. इवन साक्षीला सुद्धा कळू देणार नाही आहे. पण तुम्ही काय करताय, तुमच्या मनात काय आहे, तुमचं नेमकं प्लॅन काय आहे, हे तरी मला सांगा. पण तुमच्याकडे बघून एक गोष्ट मला नक्की कळते, तुम्ही जे काय करताय ना, हे सगळं जे काय आहे ते सगळं दिखावा आहे. या सगळ्यामागे तुमचा काहीतरी मोठा प्लॅन आहे, हे मात्र 100% खरं आहे. आता महिपत हा सचिन काय बडबड बडबड करत असतो ना, सगळं काही शांतपणे ऐकत असतो आणि म्हणतो की अण्णा सांगा ना, खरं सांगा, काय प्लॅन आहे तुमचा? मी तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हाला मदत करेन. खरं सांगतोय. मी ही गोष्ट कोणालाही कळू देणार नाहीये. या कानाचं त्या कानाला सुद्धा कळू देणार नाहीये. पण अण्णा जे काय आहे ते मला सांगा. मला कळू द्या तुमचा प्लॅन काय आहे तो. आणि खरंच तुमचा हा प्लॅन जर तुम्ही माझ्याशी शेअर केलात ना, आपल्या दोघांचाही फायदा आहे त्यात. माझी तुम्हाला मदत होईल तर होईल आणि त्या सुभेदारांना उद्ध्वस्त करायला सुद्धा आपल्याला चान्स मिळणार आहे. कळतंय का तुम्हाला? त्या सुभेदारांनी तुमच्या मुलीची काय अवस्था करून ठेवली आहे. तुमच्या मुलीला जेलमध्ये पाठवलं, तुम्हाला जेल पाठवलं. अहो, या कारणामुळे आज तुमची मुलगी सगळ्या समाजापासून, लोकांपासून लपून बसली आहे. तिला चार चौघांमध्ये वावरता सुद्धा येत नाहीये. तुम्हाला कळतंय का? आता जेव्हा हा सचिन असं म्हणतो ना, आता हा नागराज आहे ना त्या सचिनच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्या सचिनला असं वाटतं की आपल्याला महिपत आता काहीतरी सांगणार आहे. तो म्हणतो, हे बघ, एक गोष्ट लक्ष देऊन ऐक. आपण एकदा चांगल्या मार्गावर चालायला लागलो ना, की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना बाजूला ठेवायच्या आणि राहता राहिला माझ्या गोष्टींचा, तर थांब सांगतो मी तुला, असं म्हणतो. आणि सचिनला असं वाटतं की हा महिपत आपल्याला आता खरंच काहीतरी सांगणार, त्याच्या मनात जो काही प्लॅन आहे तो. आणि महिपत दरवाजा जवळ जातो. आता ह्याला वाटतं हा दरवाजा बंद करणार आणि दरवाजा बंद करून ह्याचा प्लॅन मला सांगणार, आणि महिपत तिथल्या तिथे बाहेर निघून जातो आणि सचिनचा पचका म्हणजे पोपट झालेला असतो तिथे. सचिन म्हणतो, असं काय हा माणूस, मला असं वाटलं हा काहीतरी सांगतोय पण हा मला इग्नोर करून निघून गेला. पण सचिनची पूर्ण खात्री आहे बघा मंडळी, की महिपतच्या मनात काहीतरी मोठा प्लॅन आहे. हा फक्त लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी हे सगळं नाटक करतोय आणि हे त्याला चांगलंच माहिती आहे. म्हणजे हा महिपत पुढे जाऊन अशी काही खेळ खेळेल की लोकांचा ह्या गोष्टीवरती विश्वासच नाही बसला पाहिजे की हे महिपत शिखरेने केलंय. आणि म्हणूनच महिपत हा इतकं चांगलं वागून सगळ्या लोकांचा विश्वास संपादन करण्याचा हा प्रयत्न करतोय. जसं आता महिपत रूममधून बाहेर जातो ना, तसा सचिन त्याच्या कपाटामध्ये, म्हणजे महिपत कपाटामध्ये काहीतरी बघत होता, ठेवत होता आणि आपल्या ती काहीतरी लागेल म्हणून त्या महिपतच्या कपड्यामध्ये आता तो त्याच्या पाठीमागे शोधायला जातो. तर मंडळी इकडे आता असं दाखवलं की सायली आता घरात सगळ्यांना आवाज देत असते, शोधत असते. तिला कोणी कुठे मिळतच नाहीये. अर्जुनला आवाज देत असते पण कोणीच हॉलमध्ये नसतं. तिने सगळ्यांचे रूम चेक केलेले असतात आणि म्हणते की सगळेजण गेले कुठे. त्यावर तिला असं वाटतं की आता हे सगळेजण कदाचित अश्विनच्या रूममध्ये असतील, कारण तिने सगळ्यांची रूम शोधून मोकळी झाली आहे आणि कुठेच तिला कोणी मिळालं नाहीये. आणि म्हणून ती आता इकडे अश्विनच्या रूममध्ये पण येते, पण अश्विनच्या रूममध्ये पण कोणी नसतं. सायली म्हणते, हे सगळेजण जाणार कुठे, बाहेर तर नक्कीच गेले नसणार. जर गेले असते तर मला सांगून गेले असते, नक्की गेलेत कुठे. म्हणून सायली आता पुन्हा सगळीकडे शोधायला सुरुवात करते. हॉलमध्ये सगळीकडे शोधते, घरात कोणीही तिला कुठेच मिळत नाहीये. तर मंडळी इकडे अजून ह्या लोकांचं चर्चा सुरू आहे. सायलीचं सरप्राईज प्लॅनिंग कसं बनवायचं हे सगळं सुरू असताना मध्ये चैतन्याचा फोन वाजतो आणि आता अर्जुनला ह्या गोष्टी म्हणतो, अरे काय यार, आपण काय प्लॅनिंग करतोय आणि मध्येच हा फोन, तू तुझा फोन बंद कर बरं. आणि तेवढ्यात आता अर्जुनला आठवतं की आपण सायलीला सांगितलंच नाही की इथे आहोत. आपल्याला सायली सगळ्यांना घरभर शोधेल आणि कुठे नाही सापडलो की ती सगळ्यांच्या फोनवरती फोन करायला सुरुवात करेल. आणि आता अर्जुन म्हणतो की एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी आपापले फोन बंद करा, नाहीतर मग सायली फोन करणार आणि मग आपल्याला तिच्याशी काही खोटं बोलता येणार नाहीये.
तर मंडळी आता इथे सगळेजण अर्जुनच्या सांगण्यावरून आपापले फोन बंद करतात आणि त्यांची पुन्हा चर्चा सुरू होते. सायली इकडे आता सगळ्यांना शोधत असते आणि म्हणते की कोणीच सापडत नाहीये, मी फोन करून बघते. आणि म्हणून सायली आता एक एक करत सगळ्यांना फोन करते. पण सगळ्यांचे फोन स्विच ऑफ येतात. अर्जुनचा फोन बंद येतोय, अश्विनचा बंद येतोय, कल्पनाचा बंद येतोय. सगळ्यांचे फोन बंद आहेत. आता सायलीला काही कळतच नाहीये बरं का. तर मंडळी इकडे आता उद्याचा प्रोमो दाखवला आहे. इकडे अर्जुन सायली दोघं जण खूप छान तयार झालेले असतात आणि अर्जुन सायलीला सरप्राईज देण्यासाठी घेऊन चाललेला असतो. सायली म्हणते, हो कुठे घेऊन चाललाय मला, काय झालं सगळं. तर इकडे पार्टीसाठी सगळी तयारी छान झालेली असते आणि सायलीला आता सगळं बघून खूप आनंद झालेला आहे बरं का. आणि सगळेजण आता सायलीवर फुलं टाकत तिचं खूप छान असं स्वागत करतात. तर मंडळी आपल्याला उद्याच्या भागामध्ये आता तन्वी डे सेलिब्रेट करताना दिसणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग खूप सुंदर असणार आहे, खूप छान असणार आहे. त्यामुळे मंडळी उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल ना, तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच उद्याचे येणारे रोजचे, यापुढचे येणारे रोजचे नवीन अपडेट आहे ना, तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलंच नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या.